नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का ग्रामपंचायतमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा चालू असताना जर का व्हिडिओ चित्रीकरण करत असाल, म्हणजे तुमच्या ग्रामसभेचा व्हिडिओ काढत असाल आणि ग्रामसेवकाने जर का तुम्हाला थांबवलं की बाबा व्हिडिओ काढू नको, याला परमिशन नाही किंवा काय, तर त्याची तक्रार कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आता मित्रांनो, सर्वात अगोदर आपण हे बघूया की ग्रामपंचायतीचे व्हिडिओ चित्रीकरण करायला तुम्हाला नागरिकांना परमिशन आहे की नाही। तर मित्रांनो, ग्रामपंचायतीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी जर का तुम्ही गेला तर ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा सदस्य असतील, तर तुमचे ते सदस्य बॉडी वगैरे आहेत किंवा सरपंच ग्रामसेवक आहेत, तर ते म्हणतात की ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका, तशी परमिशन तुम्हाला नाहीये। तर मित्रांनो, त्यांना त्यावेळेस स्पष्ट भाषेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने सांगायचं आहे की ग्रामविकास मंत्र्यांनी तुम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत ग्रामसेवकांना की ग्रामपंचायतीची ग्रामसभा ज्यावेळेस होत असते तर त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी कोणतीही बंदी नाही, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही कधीही करू शकता। आता ग्रामसेवकांनी जर का हे व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही व्हिडिओ करत असाल आणि त्यांनी अडवलं, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ ग्रामसभेचा घेत असता, तर ग्रामसभेचा व्हिडिओ घेत असताना तुम्ही डायरेक्ट ग्रामसेवकाचा सुद्धा व्हिडिओ घ्यायचा आहे की तुम्ही व्हिडिओ चित्रीकरण करू शकत नाही किंवा व्हिडिओ काढू शकत नाही। अशा पद्धतीने ग्रामसेवक जर का त्या व्हिडिओमध्ये बोलला तर तुमचं काम झालं। आता ग्रामसेवक व्हिडिओमध्ये बोलला आणि जर का नाही बोलला तरी सुद्धा आपल्याला काय फरक पडत नाही। आता तुम्ही काय करायचं, ग्रामसभा होऊन द्यायची। ग्रामसभा झाल्यानंतर ना ग्रामसेवकाला एक पत्र द्यायचंय। ग्रामसेवकाला पत्र काय देणार? तर ग्रामसेवकाला असं पत्र द्यायचंय की व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नागरिकांना अधिकार आहेत की नाही याचं उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात मिळावं आणि त्याच्यावरती त्यांची पोच घ्यायची। आता तुमच्याकडे पोच आली, आता जर का ग्रामसेवकांनी त्या प्रश्नाचं तुम्ही जर का तो अर्ज दिलेला असेल तर त्या अर्जाचं जर का उत्तर ग्रामसेवकाने दिलं तर ठीक, जर का उत्तर दिलं नाही तरी पण काही काळजी करण्याचं कारण नाही। जर का नाही उत्तर दिलं तर तुम्ही त्या अर्जाची जी पोच आहे ती पोच घ्यायची आणि पंचायत समितीला गट विकास अधिकारी यांच्या नावावरती पत्र दाखल करायचं। नीट आहे का मित्रांनो? गट विकास अधिकारी यांच्या नावे पत्र लिहायचंय। आता गट विकास अधिकाऱ्यांना पत्र काय लिहिणार? तर मित्रांनो, गट विकास अधिकाऱ्यांना असं पत्र लिहायचं की ग्रामसभा चालू असताना आम्ही ज्या वेळेस व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला गेलो त्यावेळेस ग्रामसेवकांनी आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दिलं नाही आणि त्यासोबत तुम्ही अशी पत्राची जी ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं होतं तर त्या पत्राची पोच जी आहे ती पोच तुम्ही त्या पंचायत समितीच्या अर्जाला, तक्रार अर्जाला जोडायची आहे। आता हे जोडल्यानंतर ना तुम्ही संपूर्ण जे काय घडलं ना शेवटपर्यंत ग्रामसभेचे तुम्हाला ग्रामसेवक काय काय बोलले किंवा सरपंच काय बोलले असतील तर संपूर्ण माहिती त्या तक्रार अर्जामध्ये लिहायची आणि तो तक्रार अर्ज पंचायत समितीला दाखल करायचा आहे। आता पंचायत समितीला तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर काय होणार आहे? तर ग्रामसेवकांचे साहेब, सामान्य भाषेत नागरिकांना तुम्हाला समजण्याच्या भाषेत जर का सांगायचं झालं तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचे साहेब जे असतात म्हणजेच टीपीओ आणि बीडीओ हे काय करतात तर याची तपासणी करतात। तपासणी करण्यासाठी काय करणार तर तुमच्या ग्रामसेवकाला जे आहे ते पंचायत समितीला बोलवून घेतील। पंचायत समितीला बोलवल्यानंतर त्यांना योग्य प्रकारे जाब विचारतील की व्हिडिओ चित्रीकरण तुम्ही का करून दिलं नाही आणि तुम्ही केलेला अर्ज जर का सिद्ध झाला, म्हणजे तुम्ही मांडलेला मुद्दा जर का तिथं सिद्ध होत असेल तर ग्रामसेवकाची वेतनवाढ सुद्धा थांबू शकते, अशी शासनाने तरतूद करून ठेवलेली। आता मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होते का नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता मित्रांनो, जर का तुम्ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला उपस्थित राहत नसाल, 18 वर्ष पूर्ण असेल आणि जर का ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला जर का उपस्थित राहत नसाल तर तुम्ही काहीच कामाचे नाही, कारण गावचा विकास हा सर्वांगीण विकास आहे। मित्रांनो, तुम्ही जर का युवा पिढी असाल तर तुम्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित राहणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे असं मानलं पाहिजे। मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला जर का तुम्ही हजर राहिला तर तुम्ही गावच्या विकासाबाबतचे किंवा ग्रामपंचायतमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहेत तर तो भ्रष्टाचार जो आहे तो संपूर्ण उघडकीस सुद्धा आणू शकता। तर मित्रांनो, कशा पद्धतीने भ्रष्टाचार उघडकीस आणायचे किंवा कोणकोणती प्रोसेस असते किंवा ग्रामपंचायतीची माहिती काय काय असते तर ते संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेले आहेत। आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, त्याच पद्धतीने चॅनलमध्ये जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या कोणकोणते व्हिडिओ आहेत। तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत रिलेटेड अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवून ठेवले। मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।